एका गुन्हेगाराने एक हत्या केली आणि तो पळून गेला, फरार झाला. काही वर्ष गेली. आता त्याला खात्री पटली की आपण गुन्हा केलाय, पण आपल्याला पोलीस पकडू शकणार नाहीत आणि तब्बल 17 वर्ष तो पोलिसांना गोंगारा देत होता. पण 17 वर्षानंतर का होईना, पण पोलिसांनी त्याला पकडला आणि जेलमध्ये घातला. आता ही घटना जी आहे ती आज आपल्याला बघायची. तर फेब्रुवारी 2024मध्ये ASI रमेश कुमार जे आहेत त्यांची बदली दिल्ली क्राईम ब्रँचमध्ये झालेली होती आणि त्यांची बदली होताच जुने जे पेंडिंग प्रकरणं होती ती उघडायला त्यांनी सुरुवात केली. आता याच्यामध्ये एका महिलेच्या हत्येचं प्रकरण पेंडिंग होतं असं त्यांना समजलं. आता यापूर्वी रमेश कुमार जे आहेत त्यांनीच या गोष्टीचा 17 वर्षापूर्वी तपास केलेला होता, मात्र तो तपास पेंडिंगला पडलेला होता. 2007मध्ये रमेश कुमार हे ड्युटीवरती होते. 4 जून 2007 रोजी चित्तरंजन पार्क या परिसरामध्ये एका अपार्टमेंटमध्ये दुर्गंधी येते आहे अशी माहिती घरमालकानं पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. त्यांनी दरवाजा उघडलाय, आतमध्ये प्रवेश केला. घरामध्ये भयावह दृश्य होतं. एक पेटी पडली होती, त्या पेटीतनं दुर्गंधी येत होती आणि त्या पेटीमध्ये एक महिला मृत अवस्थेमध्ये सडलेल्या अवस्थेमध्ये पडलेली होती. बॉडी पूर्णपणे कुजलेली होती आणि पोलिसांनी मग ती बॉडी ताब्यात घेतली. महिलेची ओळख पटवायला सुरुवात केली. घरमालकांनी भाड्यानं राहणाऱ्या महिलेच्या बद्दलचे कोणतेही ॲग्रीमेंट वगैरे केलेलं नव्हतं. त्यानंतर तपासामध्ये मृत महिला ही एक वेश्या व्यवसाय करत असल्याचं निष्पन्न झालेलं होतं. आता पोलिसांनी बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला शासकीय रुग्णालयात पाठवली आणि तपास सुरू झाला होता. आता एक वेश्या व्यवसाय करणारी महिला आहे आणि त्या महिलेचे भाड्याच्या खोलीमध्ये हत्या होते आणि तिची बॉडी सापडते. रमेश कुमार हे तपास करत होते. मयत महिला ही कुणाच्या संपर्कात होती का, तिच्यासाठी कोण काम करत होतं, ती कोणासाठी काम करत होती, वेगवेगळी माहिती जी आहे वेगवेगळी माहिती पोलिसांनी काढायला सुरुवात केली होती. आता मयत महिलेची गळा आवळून हत्या करण्यात आलेली होती आणि हे पोस्टमॉर्टम अहवालात समोर आलेलं होतं. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास सुरू होता, मात्र पोलिसांच्या हाती कोणताही पुरावा लागत नव्हता. यानंतर मयत महिला एका व्यक्तीच्या संपर्कात आहे ही माहिती समोर आली. पोलिसांना सूत्राकडून समजलं आणि ती व्यक्ती होती शंकर घोष. मग पोलीस आता त्या शंकरच्या मागावरती होते. हा बाबा कोण आहे नक्की, तर पोलीस त्याला शोधत होते आणि नंतर पोलिसांच्या तो हाती लागला. पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याच्याबद्दल त्या महिलेबद्दलची माहिती घेतली. त्यावेळेस त्यानं हकीकत सांगितली की मयत महिलेला शंकर घोष आणि त्याचा दुसरा एक मित्र आहे किंवा सहकारी आहे वीरेंद्र सिंह, तर या दोघांनी 2001मध्ये फक्त 10,000 रुपयांना विकत घेतलेलं होतं आणि तिला दिल्लीला आणलं होतं. आणि वीरेंद्र सिंह जो आहे तो महिलांची खरेदी विक्री करून त्यांना वेश्या व्यवसायाला लावायचा आणि त्यांच्याकडून पैसा कमवायचा. अशा पद्धतीनं त्याचा अनेक भागामध्ये दिल्लीचा व्यवसाय चाललेला आहे. आता हा जो वीरेंद्र सिंह आहे तो मूळचा बिहारच्या वैशाली जिल्ह्यामध्ये राहणारा होता. 1991मध्ये 30-31 वर्षाचा हा वीरेंद्र सिंह दिल्लीमध्ये कामासाठी आला होता आणि रोहिणी परिसरामध्ये चित्तरंजन पार्क या भागामध्ये भाड्यानं राहत होता. आता काही दिवस कामाच्या शोधामध्ये भटकला. त्यानंतर त्यानं भाड्यानं टॅक्सी चालवायला घेतली आणि टॅक्सी चालक म्हणून काम करायला लागला. काही काळ त्यानं टॅक्सी चालवली, 4 पैसे मिळवले आणि त्या काळामध्ये त्याचे अनेक चांगल्या आणि वाईट लोकांच्या ओळखी झाल्या आणि त्यावेळेस त्याला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त पैसा कसा कमवायचा ह्याच्या क्लुप्त्या कळायला लागल्या होत्या. आणि त्यानंतर काही वर्षांनी त्यानं वेश्या व्यवसायात जास्त पैसा मिळतो, झटपट मिळतो आणि म्हणून तो या क्षेत्रामध्ये उतरला आणि त्यानं दुसऱ्या राज्यामधून दुर्गम भागातून गरीब महिला मुली यांना खरेदी करायचं आणि दिल्लीला आणायचं आणि त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घ्यायचा आणि आपण झटपट पैसे कमवायचे असं त्यानं सुरू केलेलं होतं. हा धंदा त्याचा चाललेला होता. आता 2001मध्ये पश्चिम बंगाल या ठिकाणाहून एक तरुणी जी आहे ती 10,000 त्यांनी खरेदी केली आणि ती तरुणी इथं त्यांनी आणलेली होती. तर वीरेंद्र सिंग यानं तिला वेश्या व्यवसाय करायला लावलेलं होतं, पण तिनं हो नाही करता शेवटी तिनं धंदा सुरू केला होता. आता चित्तरंजन पार्क या ठिकाणी एका अपार्टमेंटमध्ये यानं भाड्यानं खोली घेतली आणि त्या ठिकाणी ह्या दोघांनी त्या मुलीला तिथं ठेवलं आणि धंदा करायला सुरुवात केली. 4 पैसे मिळत होते. आता ज्या तरुणी आणि महिला धंदा करायला नकार द्यायच्या तर हा वीरेंद्र जो आहे तो त्यांना मारायचा, मारहाण करायचा, नाहीतर कायमचं गायब करून टाकायचा. त्याच्यामुळे याची दहशत होती आणि त्यामुळे याला कोणी विरोध करत नव्हतं. आणि अखेर शेवटी मग आता वीरेंद्रचा सोबती शंकर आणि वीरेंद्र या दोघांचं हे जे धंदा आहे तो अत्यंत चांगला चाललेला होता 2007पर्यंत. 2007मधल्या एप्रिल-मे महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधून आणलेली ही जी तरुणी होती वेश्या व्यवसाय करण्यास नकार द्यायला लागली होती आणि नंतर ती आजारी पडली आणि आजारी पडल्यानंतर ती म्हटली की मी आता आजारी आहे, त्यामुळे मी आता गिऱ्हाईकांकडे वगैरे जाणार नाही. आता त्यानंतर काही दिवस उलटले तरी सुद्धा ती काही गिऱ्हाईकांकडे जात नव्हती आणि त्यामुळे मग या वीरेंद्रनं तिला धमकावलं होतं तरी ती तयार झाली नाही.
4 जून 2007 रोजी वीरेंद्र तरुणीच्या घरी गेला. तिला धंद्यावरती जायला सांगितलं. ती काय ऐकायला तयार नव्हती. अखेर रागाच्या भरामध्ये वीरेंद्र सिंहने तरुणीचा गळा आवळला आणि तिची हत्या केली आणि थंड डोक्याने त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची युक्ती शोधायला लागलेला होता. आणि त्यानंतर यानं त्या तरुणीचा मृतदेह तिच्याच भाड्याच्या खोलीमधल्या एका बॉक्समध्ये भरला, बॉक्स बंद केला आणि त्यानंतर सगळे पुरावे नष्ट केले आणि कुणी आपल्याला पाहिलं नाही याची शहानिशा केली आणि तिथून दरवाजा बंद करून लावून तो तिथून फरार झाला होता. त्याच्यानंतर काही दिवसांनी घरमालकाला त्या भाड्याच्या खोलीमधून दुर्गंधी यायला लागली आणि मग ही वेश्या व्यवसाय करणारी जी तरुणी आहे तिच्या हत्येची बाब जी आहे ती फुटलेली होती. आता रमेश कुमार यांनी तपास करत अवघ्या काही दिवसामध्येच शंकर घोष याला ताब्यात घेतलेलं होतं आणि त्याच्यानंतर दुसरा मास्टरमाइंड आरोपी जो आहे वीरेंद्र सिंग याची चौकशी सुरू होती. आता वीरेंद्र सिंग यानं हे सगळं घडवलं हे तर कळलेलं होतं. आता त्यानंतर मग आता ह्याला अटक केली, त्याचा शोध सुरू झालेला होता. आता तो वीरेंद्र सिंह जो आहे तो प्रचंड हुशार होता, प्रचंड शातीर होता. अनेक दिवस उलटले, तो इकडं जायचा तिकडं जायचा, अशा पद्धतीनं तो पोलिसांना सापडत नव्हता. पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली पण त्याच्या अगोदरच त्याला ती भनक लागलेली असायची आणि तो पळून गेलेला असायचा. आणि याच्यानंतर परत काही दिवस गेले, काही काळ उलटला, हळूहळू प्रकरण थंड बस्त्यामध्ये गेलेलं होतं आणि रमेश कुमार जे आहे त्यांचीसुद्धा नंतर बदली वगैरे झालेली होती. आणि 17 वर्षानंतर आता तेच पुन्हा त्याच ठिकाणी आलेत आणि तेच प्रकरण 17 वर्षानंतर समोर आलेलं आहे आणि तो आरोपीसुद्धा 17 वर्षानंतर फरार होता. आता त्यानंतर मात्र यांनी तेच प्रकरण हातामध्ये घेतलेलं होतं आणि पुन्हा एकदा ते प्रकरण ओपन झालं आणि तपासाला सुरुवात झाली होती. आणि हा आरोपी नक्की कुठं आहे याच्याबद्दलची माहिती घ्यायला सुरुवात केली. तो जिवंत आहे का, त्यानंतर तो कोणाच्या कॉन्टॅक्टमध्ये होता का, त्यावेळेस तर त्याचा कोणता म्हणजे ज्यावेळेस त्यानं एक एजंट होता त्या एजंटबरोबर ॲग्रीमेंट केलं होतं, पोलिसांनी त्या एजंटला पकडलं. त्यानंतर त्या एजंटकडून त्याचा फोटो वगैरे, नाव वगैरे, गाव वगैरे सगळं घेतलं. त्याचे मित्र मैत्रिणी, तो कोणाकडे जातो, काय त्याचे जुने मित्र, सगळी माहिती पोलिसांनी घेतली आणि त्याचा जुना नंबर जो आहे तो ट्रेस केला होता. आणि अखेर शेवटी मे 2024च्या आसपास वीरेंद्रचा मोबाईल पोलिसांना ट्रेस झाला, लोकेशन समजलं आणि तो दिल्लीमध्येच आहे हे कळलं. वीरेंद्र याचं लोकेशन जिथं दाखवत होते तिथं पोलीस पोहोचले आणि 17 वर्षापूर्वी फरार झालेला दिल्लीमधूनच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेलं होतं. आणि त्यानंतर समोर माहिती अशी आली की 17 वर्षानंतर हा पकडला आणि ह्याने का हत्या केली होती, का मारलं होतं, तर तिला 10,000त खरेदी केलं पण तिनं वेश्या व्यवसाय करायला नकार दिला. पण काही काळानं तिनं सुरू केलं पण नंतर आजारी आहे म्हणून सांगायची आणि ती वेश्या व्यवसाय करत नव्हती आणि त्याच्यामुळे मग यानं तिला मारलेलं होतं. आता हे अगोदरच आलतं पण हा कुठं लपला होता, तर त्यानं सांगितलं होतं की हत्या केल्यानंतर तो पश्चिम बंगालला पळून गेलेला होता. त्यानंतर तिथं काही दिवस भाड्यानं राहिला. त्यानंतर मग त्याचे मित्र वगैरे ह्यांच्याशी कोणाशी त्यानं संपर्क ठेवला नाही, घरच्यांशी संपर्क ठेवला नाही आणि त्यामुळे पोलिसांना तो सापडत नव्हता. त्यानंतर तो इतका शातीर होता की तो प्रत्येक वेळी स्वतःचं लोकेशन बदलत होता आणि पश्चिम बंगालमधून तो 2009मध्ये अंबाला या ठिकाणी गेला होता. त्यानंतर त्याने एक नवीन मित्र बनवला होता, शंभू नावाचा एक मित्र होता तो मित्र याला वेश्या व्यवसायासाठी मदत करत होता. नंतर मग यांनी परत त्या व्यवसायाला सुरुवात केली आणि परत मुलींना खरेदी विक्री करायला सुरुवात केली होती. आणि 4 वर्ष हा अंबाला या ठिकाणी राहिला. 2013मध्ये तो पानिपत या ठिकाणी गेला, तिथंसुद्धा यानं तेच काम केलं. 2019पर्यंत तो पानिपत या ठिकाणी होता आणि त्यानंतर म्हणजे पोलिसांना कोणताही त्यानं मागं पुरावा ठेवलेला नव्हता आणि जिथं जिथं पोलिसांना त्याची टीप मिळायची त्या ठिकाणी पोलीस पोहोचायचे, त्याच्या अगोदरच तो गायब झालेला असायचा. आणि 17 वर्षी त्यानं गुंगारा दिला आणि परत 2019मध्ये तो दिल्लीला आला आणि जवळच पोलिसांच्या राहायला लागला. पण पोलिसांना काहीही लक्षात आलेलं नव्हतं. 2024पर्यंत सगळं सुरळीत होतं. मात्र रमेश कुमार यांनी क्राईम ब्रँचला बदली त्यांची करण्यात आली आणि त्यानंतर हे पेंडिंग प्रकरण उघडलं आणि पोलीस त्याच्या पाठीमागं हात धुवून लागले आणि प्रचंड जिद्द, चिकाटी आणि यामुळे हे प्रकरण उघडलं आणि तपास सुरू झाला आणि नंतर याला पोलिसांनी 17 वर्षानंतर पकडलेला आहे. 13 मे 2024ला ह्याला अटक करण्यात आली होती. म्हणजे 4 जून 2007ला घडलेल्या हत्येचा आरोपी तो यावेळेस तो 31 वर्षाचा होता आणि सापडला 17 वर्षांनी. तो जवळजवळ 48 म्हणजे 50शीला गाठ आलेली होती. म्हणजे अशा पद्धतीनं 17 वर्षांनी त्या पीडितेला न्याय मिळालेला होता. आता इथं प्रश्नचिन्ह आहे की खरंच त्या पीडितेला न्याय मिळाला का? याबाबतीत तुमचं मत काय आहे ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.